कामगार व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न 30 डिसेंबर 2024 पूर्वी न सुटल्यास जबरदस्त असे खळखट्याक आंदोलन केलं जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना उल्हासनगर युनिट अध्यक्ष झुंजार कामगार नेते माननीय दिलीप थोरात यांनी दिलाय। आजचे आंदोलन ही वादळापूर्वीची शांतता आहे असं स्पष्ट संकेत त्यांनी दिले। यावेळी कार्याध्यक्ष श्री सचिन साठे, श्री रमेश वाघेला, नीतू बोरकर, श्री शांताराम शेळके, सर्वश्री कमल भुईजड, प्रमिला बाईटकर, स्वाती भोईर, शोभा कांबळे, कविता सोनावणे, प्रथमेश कांबळे, कविता सोनावणे, श्रीकांत सरोज आंदोलकांची प्रचंड गर्दी उसळली होती। घोषणांनी परिसर अगदी दुमदुमून गेला होता। उल्हासनगरच्या डोंगर कठारावर स्वातंत्र्य आणि स्वराज्याचा हिंकार दिला ते उल्हासनगरची पवित्र भूमी आणि त्या उल्हासनगरच्या पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप थोरात साहेबांना आंदोलन करावं लागतंय आणि प्रशासन मात्र अद्याप जागा झालेलं नाही। तर काय वाटतं या ठिकाणी आम्ही अगोदर पण हेच सांगितलं की प्रशासनाने 30 तारखेचं पत्र दिलेलं आहे। संघटनेबरोबर चर्चा करून सगळे प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत त्यांनी दिलेले होते, म्हणून रात्री उशिरा हे कळाल्यामुळे आंदोलन आपण थांबवलं होतं। परंतु बरेच कर्मचारी या ठिकाणी त्यांना माहीत नव्हतं, असे कर्मचारी या ठिकाणी आले म्हणून मी स्वतः या ठिकाणी येऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालो। परंतु आंदोलन आपण रात्रीच स्थगित केलं होतं, म्हणून आता कामगारांचे जे प्रश्न आहे ते 30 तारखेला सोडवले नाही तर मनसे संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तळागाळ होण्याची शक्यता नाकारता येते। थोरात साहेब, या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की 2024 संपत आलेला आहे आणि 2025 लागण्याची शक्यता आहे, तरी शासनाने अजून अद्याप यावर निर्णय घेत नाही, काय कारण आहे? 2024 ला त्यांना निर्णय घ्यावा लागेल, 2025 उचलून देणार नाही। तळागाळ आम्ही 100% करणार, कामगारांच्या हितासाठी करणार, त्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये करणार, त्यामुळे हा प्रश्न त्यांना मार्गी लावावा लागेल। या ठिकाणी थोरात साहेब, आपण अत्यंत चांगली आणि उद्बोधक मुलाखत दिली आणि कामगारांच्यासाठी आपण लढत आहात। आपल्याला भावी आयुष्याला शुभेच्छा देतो आणि नववर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मुलाखत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कामगारांच्या मागण्या पूर्ण, कामगारांच्या मागण्या पूर्ण, इंग्लिश शाळेवर बसला पाहिजे। मध्ये आंदोलन आपलं आजचं सांगितल्याप्रमाणे 30 तारीख आपल्याला सन्मान्य आयुक्तांनी दिलेली आहे, त्यामुळे काल आपण उशिरा मेसेज आल्यामुळे लोकांपर्यंत काही मेसेज गेले नाही, म्हणून आपण आंदोलन काल संध्याकाळी थांबवण्यासाठी प्रयत्न केला, पण काही लोकांचं म्हणणं होतं की आपण आंदोलन थोडं तरी त्या ठिकाणी करू। आता सध्या कमिशनर साहेबांची मीटिंग चालू आहे 1 नंबरला, त्या मीटिंग नंतर हा विषय आपण संपलेला असेल, परंतु 30 तारीख आपल्याला सन्माननीय प्रशासनाने दिली आहे सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी, सगळे विषय मार्गी लावण्यासाठी 30 तारीख आपल्याला प्रशासन दिलेलं आहे। त्यामुळे काल आपण उशिरा या गोष्टी सगळ्या माहीत पडल्यामुळे आपण बऱ्याच कामगारांवरून मेसेज दिले, त्यामुळे आंदोलन आपण या ठिकाणी काल रात्री उशिरा माननीय सचिव साठे साहेबांना सांगितलं होतं की आपण आंदोलन थोडं थांबवणार आहोत, परंतु त्यांनी बोलले की लोक काही आलेले म्हणून या ठिकाणी आलो। पण काल रोजी आपण आंदोलन थांबवण्याच्या याच्यामध्ये पोलीस खात्याकडून विभागाकडून पण देखील फोन होता, तर त्यांना देखील आम्ही सांगितलं की आमच्या साध्या पद्धतीने आंदोलन काय एवढं आम्ही करणार नाही, त्यामुळे हे आंदोलन आपण आज जे मार्ग जे आपले प्रश्न आहे निवडणूक असेल, कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न ते सगळे मार्गी लावण्यासाठी कालच आपल्याला 7:30 वाजता सन्माननीय प्रशासनाने पत्र दिलेलं आहे आणि सगळे विषय त्यांनी सांगितलं की सगळे मोठे हे तुमचे सॉल्ट आउट होण्यासारखे, त्यामुळे आंदोलन करण्याची भूमिका तुम्ही घेऊ नये। हे रात्री हा विषय सन्माननीय ऍडिशनल कमिशनर रात्री 8:30 वाजता चर्चा झाली, त्यामुळे आपण कालचं जे आंदोलन आपण निश्चित केलेलं होतं ते आजचं आंदोलन आपण आजच्या या आंदोलनातून आपण या ठिकाणी थांबवणार आहोत। त्यामुळे कोणाला आपण कामगारांना परत या ठिकाणी बोलवत नाही, आजचं आंदोलन आपण थांबवून 30 तारखेपर्यंत आपण वाट करूया, म्हणून पोलीस विभागाला देखील माझं विनंती, तुम्हाला आम्ही त्रास देत नाही जास्त, त्याच्यामुळे आपले पत्रकार बांधव पण मोठ्या संख्येमध्ये आले, परंतु आम्ही मेसेज टाकायला राहिलो, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचं आंदोलन
की आपण प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार आपण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.